भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर सध्या आरोपांच्या चर्चेमध्ये आहेत. शिक्षण मंत्री असताना खरातच्या आग्रहावरून त्यानं खरात यांचा भाऊ दिलीप खरात याला शालार्थ आयडी मिळवून दिला होता. इतकंच नाही तर अनेक शाळांना मान्यता आणि वर्ग तुकड्यांना परवानग्या देण्यात खरातचा सक्रिय सहभाग होता अशी माहिती सुद्धा समोर आली आहे. पाहूया. खरातचा डोळा शालार्थ आयडीत घोटाळा. केसरकरांकडून खरातच्या भावाला शालार्थ आयडी. केसरकर शिक्षण मंत्री असताना प्रक्रियेला वेग. नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात आणि राज्याचे तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे अनेक फोटो समोर आले. त्यामुळे केसरकरांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यातच आता शालार्थ आयडी वरून दीपक केसरकरांचा पाय खोला जाण्याची शक्यता आहे. अशोक खरातच्या भावाला दीपक केसरकर यांनी शिक्षण मंत्री असताना शालार्थ आयडी दिल्याचं समोर आलंय. अशोक खरातच्या सहभागानंच हा आयडी दिल्याचं उघडकीला आलंय. दिलीप खरात हे नाशिकच्या सिन्नर तालुक्यातल्या बारागाव पिंपरी ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षक आहे. 2022 मध्ये केसरकर शालेय शिक्षण मंत्री असताना खरातच्या भावाला शालार्थ आयडी देण्यात आला. अशोक खरात याने केसरकरांना मध्यस्थी टाकून आपल्या भावाला हा आयडी मिळवून दिल्याची माहिती आहे. दिलीप खरातना आयडी दिल्यानंतर संस्थेतील शिक्षक नाराज झाले होते. त्यांनी आंदोलनही केलं होतं. मात्र त्यानंतर इतर शिक्षकांना देखील शालार्थ आयडी देण्यात आलं होतं. शालार्थ आयडी घोटाळ्यात आतापर्यंत 850 पेक्षा जास्त शिक्षकांवर कारवाई करण्यात आली आहे. अनेक उपशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी आणि शिक्षण उपसंचालक अटकेमध्ये आहे. त्यामुळे खरातच्या प्रकरणात कोणती कारवाई होणार, शिक्षण मंत्री दादा भुसे कोणती ऍक्शन घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. जेव्हा हे भोंदू लोक असतील किंवा एखादे बाबा लोक असतील, यांचा जेव्हा थेट संपर्क एखाद्या मंत्र्याशी, एखाद्या आमदाराशी, खासदाराशी येतो, तर त्या टायमाला अनेक लोक त्यांच्या मार्फत सुद्धा आपलं काम करून घेण्यासाठी त्यांचा वापरही करतात आणि तेही स्वतः वापरून घेतात. म्हणून संबंधाचा वापर आता तो गैर पद्धतीने केला गेला की योग्य पद्धतीने केला गेला हे पाहावं लागेल. परंतु असे फोन निश्चित अनेक लोकांना येतात, हे आम्ही मान्य करतो की खरातच्या माध्यमातून एवढे सगळे म्हणजे जो शालार्थ आयडी घोटाळा झाला त्याच्यानुसार त्याच्यात काय तुकड्या वाढवून मिळाल्या, काय पटसंख्या, मंजुरी, ह्या सगळ्या गोष्टी आता पत्रकारांनाच जर एवढ्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत तर मग तर अजून काय कामच झालं. झी 24 तासच्या टू द पॉइंट मध्ये शालार्थ आयडी संदर्भात केसरकरांना विचारलं असता त्यांनी थेट बोलणं टाळलं. माझ्याकडे अनेक लोक कामासाठी येतात, त्यामुळे सर्वांचे प्रश्न सोडवत असल्याचं केसरकर म्हणाले. त्यामुळे केसरकरांनीच खरातच्या भावाला शालार्थ आयडी दिल्याचं त्यांच्या वक्तव्यावरून समजतंय. तुम्ही मगाशी एक सांगितलं की तुम्ही त्याला गावाला रस्ता दिला. आणखी एक आमच्याकडे जी माहिती आहे की त्याच्या खरातच्या भावाला तुम्ही शालार्थ आयडी दिला होता, तो तुमच्या शिफारसीने दिला होता. माझ्याकडे शेकडो लोक रोज कामासाठी येत असतात. आपण बघितलं तर महाराष्ट्रामधले शिक्षण खात्यातले जेवढे पेंडिंग इश्यूज होते सगळे माझ्या कारकिर्दीमध्ये सोडवले गेले. म्हणजे अनेक गोष्टी आपण एवढ्या चांगल्या प्रकारे डिपार्टमेंट सांभाळल्यानंतर सुद्धा ज्या प्रकारे याशी संबंध ह्याच्या संदर्भात फोटो आल्यानंतर ज्या पद्धतीने बोललं गेलं हे मनाला वेदनादायक आहे. अशोक खरात प्रकरणात दीपक केसरकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. शालार्थ आयडी प्रकरणात त्यांची भूमिका संशयास्पद आहे. त्यामुळे दीपक केसरकरांच्या भोवतीचा फास आणखी आवळण्याची चिन्ह आहे. योगेश खरे, झी 24 तास, नाशिक.